नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। आजचं लेक्चर जरा वेगळं असणार आहे, कारण मागच्या काही दिवसापासून मुलांचा काउन्सिलिंगचा फ्लो खूप वाढला होता। ज्या मुलांचे SBI चे रिझल्ट वगैरे गेलते त्या सर्व मुलांची काउन्सिलिंग करत असताना किंवा त्यांना जनरल अवेअरनेसचा स्टडी प्लॅन येणाऱ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून देत असताना एक गोष्ट अशी निदर्शनास आली की मुलं ज्यावेळेस न्यूजपेपर वाचतात ते इंग्लिशच्या दृष्टिकोनातून न्यूजपेपर वाचतात, जसं की एडिटोरियल असेल त्यातलं किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ओकॅप पाठ करणं असेल। पण मुलांना न्यूजपेपर आहे का जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून कसा वाचावा हेच नेमकं माहीत नाही, त्यांना समजत नाही नेमकं काय वाचावा आणि कसा वाचावा न्यूजपेपर। तर त्याच्याच रिगार्डिंग आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी नेमकं तुम्हाला सांगणार आहे की न्यूजपेपर GAच्या दृष्टिकोनातून कसा वाचावा। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेलच हे आपण बघणार आहे आजच्या लेक्चरमध्ये। कारण कसं आहे की आपण आपलं मॅगझिन असेल, मंथली मॅगझिन असेल किंवा ग्रुपवर जे आपण न्यूज टाकतो, आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे, ह्या टेलिग्राम ग्रुपवरती आपण ज्या करंट अफेअर्सच्या न्यूज टाकतो किंवा जे बाकीचे सर्व आहे का लक्षात जण लोक असतील किंवा बाकीच्या सर्व मॅगझिनमध्ये जिथून सर्वजण आहे का न्यूज घेतात, तो एकमात्र आणि काय म्हणतो सर्वात रिलायबल सोर्स असतो न्यूजपेपरचा। मी देखील त्यातूनच न्यूज घेतो, माझ्या 90% न्यूजपेपरमधूनच असतात। तर तुम्ही देखील डेली न्यूजपेपर वाचता इंग्लिशसाठी, पण त्याचा फायदा GAला कसा करून घेता येईल का हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळेल। ठीक आहे, तुम्हाला समजेल की न्यूजपेपरचा उपयोग जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसा करू शकता। चला तर मग तेच बघूया आता की न्यूजपेपर नेमकं कसा वाचावा GAच्या दृष्टिकोनातून। आता त्याच्या अगोदर आपण काय करत आहे, एक लेक्चर सिरीज घेऊन येत आहेत, डेली करंट अफेअर्स लेक्चर सिरीज, आणि एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने घेत आहे। कन्व्हेन्शनल वेनं तुम्ही यूट्यूबवर जसं डेली करंट अफेअर्स करता, आपण त्या वेनं डेली करंट अफेअर्स लेक्चर सिरीज स्टार्ट करणार नाही। एका युनिक वेनं डेली करंट अफेअर्स लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत आपण, आणि ते येणाऱ्या सोमवारपासून आपण लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत। त्याची देखील एक अनाउन्समेंट करायची होती ह्या व्हिडिओमध्ये की डेली करंट अफेअर्स लेक्चर सिरीज आपण घेऊन येत आहोत। मग ते कशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे, काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आहे का पुढे लेक्चरमध्ये समजतीलच। चला तर मग, आणि त्यासोबत आपली एक नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे, तेजस 9.0 म्हणून बॅच 23 तारखेला स्टार्ट झालेली आहे। ह्याचे डेमो लेक्चर्स पण सुरू आहेत। आता तुमचं बँकर होण्याचं स्वप्न साकार होणार आहे, लक्षात ठेवा। बँकिंगची तयारी करू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की नवीन ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे तेजस 9.0 या नावाने। ठीक आहे, चलो तर बघा आता न्यूजपेपर जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून नेमकं कसा वाचायचा, जास्त उशीर किंवा वेळ न दवडता लगेच सुरुवात करूया। पहिल्यांदा तर बघा आता तुम्ही न्यूजपेपर वाचत असाल, ठीक आहे। आता न्यूजपेपर ज्यावेळेस तुम्ही वाचता त्या टायमाला बघायला गेलं तर काय करता, एडिटोरियल वाचता, ठीक आहे, आणि एडिटोरियल वाचून होकॅप पाठ करता, आणि फार फार तर मुलांना स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असतो तर स्पोर्ट्स पेज वाचता आणि बस करता, ठीक आहे। थोडेफार हेडलाईन वाचत असा न्यूजपेपर। पण न्यूजपेपर जर तुम्ही प्रॉपर रीड केला तर डेली करंट अफेअर्स किंवा जनरल अवेअरनेसला तुम्हाला दुसरं काही करायची मला तर वाटत नाही गरज आहे, ठीक आहे। संपूर्ण करंट अफेअर्स तुमचा GAचा आहे का, संपूर्ण सिलेबस किंवा करंट अफेअर्सचा सिलेबस फक्त न्यूजपेपरमधनं कव्हर होऊ शकतो। तर तुम्ही त्या कशा हिशोबाने मग न्यूजपेपर वाचायचा, तर सगळ्यात कुठलाही न्यूजपेपर असेल लक्षात ठेवा। आता तो जो न्यूजपेपर आहे का, आता बा कुठलाही न्यूजपेपर असेल, आता तो न्यूजपेपर त्याच्यामध्ये आहे का तुम्हाला एक सेक्शन बघायला भेटेल, बिझनेस अँड इकॉनॉमीचा, बिझनेस आणि इकॉनॉमीचं एक सेक्शन बघायला भेटेल, म्हणजे एक पेज असतं सेपरेट बिझनेस आणि इकॉनॉमीचं। आणि आपल्या जेवढ्या पण मेजॉरिटी फायनान्शियल रिलेटेड RBI रिलेटेड न्यूज आहेत का तुम्हाला ह्या बिझनेस आणि इकॉनॉमीच्याच पेजवरती बघायला भेटतील। मग तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला बोर वाटतंय न्यूजपेपर वाचायला, लेट सपोज तुम्ही अजून सुरुवात नाही केली न्यूजपेपर वाचायला, तुम्ही फक्त डेली करंट अफेअर्सचा व्हिडिओ बघता, आपल्या ग्रुपवर येणारे जे टेलिग्रामचे डेली न्यूज टाकतो किंवा क्विज देतो त्या क्विज अटेम्प्ट करता, तुम्हाला न्यूजपेपर वाचायची सवय नाही, तर तुम्ही सुरुवातीला काय करू शकता माहिती आहे, तुम्हाला जो पण तुमचा फेवरेट सेक्शन आहे, जो पण आवडता सेक्शन आहे, आता जसं बघायला गेलं तर कोणाला स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला पॉलिटिकल न्यूजमध्ये इंटरेस्ट असतो, कोणाला बॉलिवूडच्या गॉसिप्समध्ये, बॉलिवूडमध्ये नेमकं काय चालू आहे, फिल्मी दुनियेत जगतात काय चालू आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो, कुणाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असतो, ठीक आहे, कुणाला अजून दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो। तर काय करायचं, आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे सुरुवातीचे 10 ते 15 दिवस काय करायचं माहिती आहे का, मिनिमम म्हणतो मी, किती दिवस, 10 to 15 दिवस, ठीक आहे,
10 to 15 डेज आहेत का लक्षात ठेवा. तुमचा जो फेवरेट टॉपिक आहे का तो फेवरेट टॉपिक काय करायचं फक्त न्यूजपेपरमधनं रीड करायचा, बाकी काय नाही करायचं. फेवरेट टॉपिकच तेवढा रीड करायचा जेणेकरून तुम्हाला रीडिंगची हळूहळू आहे का सवय लागून जाईल. मग तुम्ही फेवरेट टॉपिक रीड केला त्याच्यानंतर काय करायचं शिफ्ट व्हायचं कशावरती मग न्यूजपेपर घ्यायचा. तिथे एक सेपरेट पेज असतं जसं की इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला आहे का सेपरेट दिसेल की बिझनेस आणि इकॉनॉमीचं पेज. मग काय करायचं तुमच्या मेजॉरिटी ऑफ दी न्यूज आहेत का ह्याच एका पेजवर नाही का कव्हर होऊन जातील पेजमधल्या न्यूजवरनं. मग तुम्ही इंडियन एक्सप्रेस घेतला त्याच्यातलं बिझनेस आणि इकॉनॉमीचं जे पेज आहे का ते पेज एकदम डिटेलमध्ये आणि डीपमध्ये वाचायचं, एकदम डिटेलमध्ये. लक्षात ठेवा खूप सारे न्यूज तुमच्या तिथूनच कव्हर होतील. त्याच्यानंतर मग हे पेज तुम्ही डिटेलमध्ये वाचलं त्याच्यानंतर तुम्हाला इंग्लिशला पण फायदा आहे. तुम्ही एडिटोरियल वाचू शकता, एडिटोरियल वाचा. मग बिझनेस इकॉनॉमीचं पेज झालं, GA साठी एकदम डीपमध्ये वाचायचं बरं हे एकच पेज. पुन्हा एडिटोरियल वाचा, इंग्लिशला फायदा आहे. आणि त्याच्यानंतर ऑल अदर जे न्यूजपेपर आहेत ना त्याच्यातल्या सर्वच्या सर्व काय करायच्या हेडलाईन फक्त वाचायच्या. काय करायच्या रे हेडलाईन रीड करायच्या. मग आता तुम्ही हेडलाईन वाचल्या मग कसं की ज्या टायमाला तुम्ही हेडलाईन वाचता हेडलाईन वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा हेडलाईनमध्ये तुम्हाला एखादी इम्पॉर्टंट IMP न्यूज तुमच्या मनाला भरतोय बरं का, मी कुणाला नाही विचारशी IMP आहे का नाही तुमच्या. आता तुम्ही बिझनेस आणि इकॉनॉमीचं पेज एकदम डीपमध्ये वाचा. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस हेडलाईन वाचत असता हेडलाईन वाचत असताना तुम्हाला जर एखादी IMP न्यूज वाटली तुमच्या मनाला की बाबा ही महत्त्वाची न्यूज आहे, ह्या न्यूजवरती एक्झामला प्रश्न येऊ शकतो, अशी जर तुमच्या मनाला एक हेडलाईन वाचत असताना इम्पॉर्टंट न्यूज वाटली तर ती न्यूज काय करायची डिटेलमध्ये का एकदम डीपमध्ये वाचायची ती न्यूज. लक्षात ठेवा एकदम डीपमध्ये डिटेलमध्ये ती न्यूज काय करायची रीड करायची 30 न्यूज. बाकी काय करायचं नाही तर हेडलाईन वाचून फक्त पुढे जायचं आणि बिझनेस आणि इकॉनॉमीचं पेज एकदम डिटेलमध्ये एक ना एक न्यूज काय करायची वाचून काढायची. तुम्ही ह्या हिशोबाने काय करू शकता न्यूजपेपर रीड करू शकता जेणेकरून तुम्हाला जनरल अवेअरनेसला काय रे फायदा होईल. तुम्हाला बघा तुम्ही जर कंटिन्युअसली महिनाभर ह्या हिशोबाने न्यूजपेपर रीड करा तुम्हाला समजेल डेली करंट अफेअर्स जे तुम्ही करता बाकीच्या सोर्सेसमधून व्हिडिओमधून त्यापेक्षा जास्त तुम्हाला इथं किती फायदा झालेला दिसेल. त्यासोबत अजून दुसरा फायदा काय तुमची रीडिंग स्किल इम्प्रूव्ह होणार आहे. रीडिंग स्किल अंडरस्टँडिंग तुमची इम्प्रूव्ह होणार आहे. त्यानं फायदा काय आहे तुम्हाला त्यानं फायदा असा आहे की तुमचं काय होणार आहे इंग्लिश पण चांगलं होणार आहे. तर तिथे देखील फायदा आहे तुम्हाला इंग्लिशला ॲज वेल ॲज आहे का न्यूजपेपर रीडिंग केल्याने करंट अफेअर्स तुमचं इथून कव्हर होणार आहे. सो फक्त बिझनेस आणि इकॉनॉमीचे जे पेज आहे ते एकदम डीपमध्ये वाचायचं. ठीक आहे इंग्लिशसाठी तुम्ही न्यूजपेपर रेफर करू एडिटोरियल वाचू शकता. पुन्हा ऑल अदर न्यूजपेपरच्या GA साठी काय करायचं हेडलाईन वाचायच्या. त्या हेडलाईनमध्ये एखादी जर इम्पॉर्टंट न्यूज वाटली तर ती इम्पॉर्टंट न्यूज काय करायची एकदम डीपमध्ये वाचायची. तुम्ही ह्या हिशोबाने काय करू शकता जनरल अवेअरनेस आहे का न्यूजपेपरमधून करू शकता आणि जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून न्यूजपेपर रीड करू शकता. मग तुम्ही म्हणसाल मास्तर कसं नेमकं हे तर तुम्ही सांगितलं जरासा डेमो देऊन दाखवा. बघा आता हा कालचा पेपर आहे ठीक आहे इंडियन एक्सप्रेस हा कालचा पेपर तुम्हाला बघायला भेटेल. आता पहिल्यांदा काय करायचं डायरेक्ट ओपन केल्या ठीक आहे न्यूजपेपर डायरेक्ट काय करायचं रे बिझनेस आणि इकॉनॉमीच्या पेजवरती जायचं. डायरेक्ट बिझनेस आणि इकॉनॉमीचं पेज ओपन करायचं न्यूजपेपर मधलं. तुम्ही गव्हर्नमेंट हे तर नाव दिसेल गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स वगैरे अशी वेगवेगळ्या पेजेसच्या वरती तुम्हाला नावं दिसतील. ही इमर्जन्सीचं एक सेपरेट काल इमर्जन्सी कालपासून लागलेली ना 1975ला लक्षात 25 जून 1975 पासून. हे एडिटोरियल पेज आहे सेपरेट येतं तुम्ही यातून एडिटोरियल वाचू शकता. इंग्लिशसाठी तुम्हाला फायदा आहे. आयडियाज पेज वगैरे हे डायरेक्ट स्किप करायचं. हे वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनल अफेअर्सच्या न्यूज तुम्हाला इथं बघायला भेटतील. हा इकॉनॉमी म्हणलं ना तुम्हाला सेपरेट पेज तुम्हाला बघायला भेटेल इंडियन एक्सप्रेसमध्ये. ते कुठलं असेल इकॉनॉमीचं तुम्हाला इथं पेज दिसेल. मग आता इकॉनॉमीचं पेज एकदम डीपमध्ये वाचायचं. आता जसं की न्यूज बघा ह्यातला इम्पॉर्टंट न्यूजला मी हायलाईट केलेला आहे. इथं दिसेल तुम्हाला न्यूज काय आता ही की EPFO एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड रेज दी ऑटो सेटलमेंट क्लेम लिमिट 5 लाख. ठीक आहे म्हणजे पहिले ऑटो सेटलमेंट क्लेम लिमिट किती होती 1 लाख होती ती आता 5 लाखावर केलेले एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने. ठीक आहे EPFO ने केलेली आहे. मग ही एक न्यूज आहे. पुन्हा दुसरी काय रुपी जम्प 77 पैसे अगेन्स्ट दी US डॉलर. ठीक आहे 77 पैसे आहे का यांनी काय झालेलं रुपया वधारलेला आहे कशाच्या अगेन्स्टमध्ये US डॉलरच्या अगेन्स्टमध्ये. पुन्हा पुढची न्यूज काय बघा
S&P ग्लोबल रेटिंग एजन्सीने काय केलेलं आहे, फायनान्शियल इयर 26 साठी भारताची जीडीपी ग्रोथ रेट किती प्रेडिक्ट केलेला आहे, 6.5% जीडीपी ग्रोथ रेट प्रेडिक्ट केलेला आहे. तुम्हाला इथं न्यूज दिसेल. पुन्हा काय रे, RBI अनाउन्सेस रिव्हर्स रेपो. RBIने काय केलेलं आहे, रिव्हर्स रेपोच्या मार्फत आहे का अनाऊन्स केलेलं आहे, किती रुपये वगैरे आहे का ते ऑप्शन करणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी. पुन्हा काय केलेलं आहे रे, बेल्स द्विवेदी गेट्स दी CFO अवॉर्ड, येते लक्षात. पुन्हा पुढची न्यूज बघा काय, पुढची न्यूज दिसेल, अदानी प्लॅन टू इन्व्हेस्ट दी 15 ते 20 बिलियन अॅन्युअली फॉर नेक्स्ट 5 years. अशा न्यूज तुम्हाला आहे का बघायला भेटतील कशामध्ये. पुन्हा नेक्स्ट न्यूज, हिंदाल्को बाईज दी ॲल्युकेम ऑफ US फॉर ₹1,100 करोड. ही न्यूज दिसेल. पुन्हा नीती आयोगची तुम्हाला इथं न्यूज दिसेल. नीती आयोगची तुम्हाला इथं स्टॅटिकचे देखील तुमचा पॉईंट कव्हर होतील. नीती आयोगचे CEO कोण आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर BVR सुब्रमण्यम आहे. ठीक आहे. तुम्हाला न्यूजपेपरमध्ये बिझनेस अँड इकॉनॉमीमध्ये मेजॉरिटी ऑफ दी पार्ट असा तुम्हाला बघायला भेटेल आपला जो कामाचा आहे. मग हा बिझनेस अँड इकॉनॉमीचं पेज एकदम डिटेलमध्ये तुम्ही रीड करायचं. तुमचं मेजॉरिटी ऑफ दी करंट अफेअर्स इथूनच कव्हर होणार आहे. मग त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही बिझनेस अँड इकॉनॉमीचं पेज डिटेलमध्ये वाचल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, बाकी ऑल अदर्स ज्या न्यूज आहेत ना त्या हेडलाईन वाचायच्या फक्त. न्यूजपेपरच्या काय करायच्या हेडलाईन. आता लेट सपोज तुम्ही हेडलाईन वाचायला घेतली की फ्रजाईल ट्रूथ्स इन द वेस्ट एशिया, ही न्यूज तुम्ही वाचली, वाटलं तुमच्या मनाला इम्पॉर्टंट आहे डीप मध्ये वाचा, मनाला म्हणतोय बरं का मी. आता त्याच्यानंतर ही काय, 4 AM कॉल कलिग्स इन जेल 21 month नाईटमेअर अँड दी एन्ड्युरिंग रिमाइंडर. ठीक आहे, एन्ड्युरिंग रिमाइंडर. आता थोडक्यात ही न्यूज आहे. आता मॅटर काय की ह्या 1975ला काय झालं तर इमर्जन्सी लावलेली. मग त्या इमर्जन्सीच्या काय म्हणते त्याला, त्याच्या रिगार्डिंग ही न्यूज आहे. मग 50 वर्ष झाली ह्या वर्षी इमर्जन्सीला. आता काल काय म्हणते त्याला, कालपासून इमर्जन्सी लागू करण्यात आली होती इंदिरा गांधी यांच्याद्वारे. मग त्याची इथं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही वाचू शकता. पुन्हा इतर काय रे, आता अक्झिम 4 आहे का, ही मिशन काय करण्यात आलेलं आहे, लॉन्च करण्यात आलेलं आहे काल अक्झिम 4. त्याच्यामध्ये भारतीय आहे का ॲस्ट्रॉनॉट कोण रे, शुभांशु शुक्ला, हे काय करणार आहेत रे, स्पेसमध्ये त्यांनी उडान घेतलेलं आहे. आता समजतं तुम्हाला. मग आता ही अशा न्यूज हेडलाईन वाचायची, जर तुम्हाला इम्पॉर्टंट न्यूज वाटली तर ती डिटेलमध्ये वाचायची. तुम्ही ह्या हिशोबाने काय करू शकता रे, न्यूजपेपर प्रॉपर आहे का रीड करू शकता. बाकी ह्या सर्व हेडलाईन वाचायच्या, इम्पॉर्टंट नाही आहे पुढे जावा. हेडलाईन वाचा, इम्पॉर्टंट नाही आहे पुढे जावा लगेच. ठीक आहे, हेडलाईन वाचा, इम्पॉर्टंट नाही आहे पुढे जावा. मग आता ही हेडलाईन वाचली, ही इम्पॉर्टंट न्यूज आहे. आता PWD आहे का, सेट दी वर्ल्ड रेकॉर्ड रिपेअर दी 3433 पोर्ट होल्स इन अ डे. म्हणजे काय केलेलं आहे, दिल्लीचं पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे का, त्यानं जवळपास एका दिवसात आहे का 3433 रस्त्यावरले खड्डे काय केलेले आहेत रे, बुजवलेले आहेत, नीट केलेले आहेत. आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी सेट केलेला आहे. ही इम्पॉर्टंट न्यूज आहे. मग अशी इम्पॉर्टंट न्यूज असली ना ती डिटेलमध्ये वाचायची. पुन्हा पुढची ही इम्पॉर्टंट न्यूज आहे, तुम्ही डिटेलमध्ये वाचा. अदरवाईज हेडलाईन वाचू नये का न्यूजपेपरमधल्या, तुम्ही पुढे जाऊ शकता. समजलं. तुम्ही ह्या हिशोबाने काय करू शकता रे, न्यूजपेपर रीड करू शकता. लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्सला पण बेनिफिट आहे आणि तुम्हाला काय लक्षात ठेवा, ह्याला आपलं GA ला तर फायदा आहेच आहे. समजलं. आणि आपण तुम्हाला इथं बोल्ड केलेले पॉईंट दिसतात का, सोमवारपासून आपण अशीच एक लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहोत. टाइम तुम्हाला आपला करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे हा टेलिग्राम चॅनल आहे, जॉईन केला नसेल तर जॉईन करा. करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे सर्च करा, तुम्हाला टेलिग्रामवर येऊन जाईल. आणि ABD संकल्प, आपले हे जे 2 चॅनल आहेत मेन चॅनल, त्याच्यावरती तुम्हाला काय रे लेक्चरचा टाइम कळवला जाईल. सोमवारपासून आपण ही लेक्चर सिरीज स्टार्ट करत आहे डेली करंट अफेअर्स. आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनं कसं सांगितलंय ह्याच पद्धतीनं आपण डेली करंट अफेअर्स कव्हर करणार आहे. असाच न्यूजपेपर समोर असेल आणि न्यूजपेपरमधले जे इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या डिटेलमध्ये आपण डेली बेसिसवरती काय करणार आहे, तुमच्या डेली करंट अफेअर्सच्या लेक्चरच्या मार्फत कव्हर करणार आहोत. थ्रू आउट लेक्चर सिरीज पुढील 6 महिने चालणार आहे. ठीक आहे. आणि न्यूजपेपर बेनिफिशियल असेल, तुम्हाला एक सवय पण पडून जाईल. लक्षात ठेवा. चालतंय. तर सर्व गोष्टी मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत की जनरल अवेअरनेसच्या दृष्टिकोनातून न्यूजपेपर कसा वाचावा. त्यासोबत आपली तेजस 9.0 ही नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे 23 जूनला. बँकिंगची तयारी करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा मेसेज पोहोचवा. त्याच्यानंतर आपली सोमवारपासून काय रे डेली करंट अफेअर्स लेक्चर सिरीज स्टार्ट होत आहे. एका आगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये पद्धतीनं आपण ही लेक्चर सिरीज घेऊन येत आहोत. तर बघायला विसरू नका. टाइम तुम्हाला ABD संकल्प अँड करंट क्रॉनिकल्स बाय आतिश शिंदे ह्या टेलिग्राम चॅनलवरती कळवला जाईलच. चालेल. चला तर मग रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू अँड सस्नेह. जय महाराष्ट्र.